बघा पहिला जो पाठ घेतला होता आपण त्यानुसार गुणोत्तर आणि प्रमाण, गुणोत्तर प्रमाण हे पहिल्यांदा शिकलो आपण. त्यानंतर आपलं भागीदारी शनिवारला संपलेलं आहे आणि या प्रकरणावर अवलंबून असणार हे पहिलं प्रकरण आणि दुसरं घेतोय आपण आज. खऱ्या अर्थानं वयवारी बऱ्याच ठिकाणी या प्रकरणाचा समावेश बऱ्याच पुस्तकामध्ये बुद्धिमत्ता चाचणीच्या पुस्तकामध्ये आहे. आता बुद्धिमत्ता चाचणीच्या पुस्तकामध्ये या प्रकरणाचा समावेश असण्याचं तात्विक रिझन हे काही असं खास दिसत नाही, लक्षात घ्या. कारण बुद्धिमत्ताची अशी कुठली संकल्पना याच्यामध्ये आहे सांगा बरं तुम्ही, कुठली संकल्पना आहे? कदाचित आधीच्या म्हणजे परंपरा असते परीक्षेच्या, बरोबर आहे, त्यानुसार कदाचित ते आधीपासून ठरलं असेल, येत असेल म्हणून ते टाकल्या गेलं असेल. याचं दुसरं काही कारण दिसत नाही मला. ऍक्च्युली हा गणिताचा भाग आहे, लक्षात घ्या. हा जो आहे हा गणिताचा भाग आहे, ठीक आहे ना. कारण कुठल्याही व्यक्तींच्या वयांची गुणोत्तरे हे त्याच व्यक्तीच्या वयाशी प्रमाणात असतील हा नियम आपण या ठिकाणी वापरतो की नाही. शेवटी इक्वेशन मांडणार आणि समजा जर गुणोत्तर आणि प्रमाणाशी जर संबंधित प्रश्न नसेल तर आपण गुणोत्तर त्या ठिकाणी समीकरण मांडतो, बरोबर ना. हे तर क्लिअर आहे सर्वांना. त्याच्यामुळे असा बुद्धिमत्ताच्या कुठल्या म्हणजे बुद्धिमत्ताचे जे चॅप्टर आहे त्या माध्यमातून हे सुटणारं प्रकरण नाही आहे, हे थोडं वेगळंच पडतं, लक्षात. पण असो त्या पुस्तकात समावेश का झाला हा का नाही झाला तो भाग वेगळा आपल्या चर्चेचा आणि वादाचा विषय नाही तो. परंतु हा गणिताचा भाग आहे हे मानायला हरकत नाही, लक्षात आलं ना, 100%. कारण याच्यामधलं कुठलंही उदाहरण सोडत असताना बुद्धिमत्ता चाचणीचे जे नियम असतात ही थोडी वेगळी आहे प्रत्येक प्रकारानुसार. आणि वयवारीची जी संकल्पना ही गणिताला अनुसरून आहेत. कारण वयवारी सोडत असताना त्याला आपल्याला समीकरण मांडावं लागतं ना, समीकरण मांडावं लागतं, प्लस गुणोत्तर आणि प्रमाण या संकल्पनेची मदत घ्यावी लागते. हे सगळ्या गोष्टी जर लागत असेल तर गणिताचा भाग आहे असं म्हणायला हरकत नाही आणि आहेच तो 100%, लक्षात घ्या. आणि म्हणूनच तो आपण गुणोत्तर आणि प्रमाण या प्रकरणाच्या नंतर त्याला घेतोय, लक्षात घ्या. शाब्दिक उदाहरणांचे प्रकरणे यामधला हा पहिला सेक्शन आज उद्या परवा ह्या 3 दिवसामध्ये आपला संपून जाईल. त्यानंतर आपण चलन, काळकाम, नळपाणी होत, शेकडेवारी किंवा जे काही पुढचा कार्यक्रम आहे तिकडे आपण जाणार आहेत. तर अतिशय सोपं प्रकरण आहे. आजचं प्रकरणाचं नाव आहे बघा वयवारी. तर आपण शिकतो आहे वयवारी, एज. आणि खऱ्या अर्थानं जे पुस्तकामध्ये किंवा आपण पाहतो बऱ्याचदा टाईप 1, टाईप 2, टाईप 3 वगैरे, तर ह्या माध्यमातून न जाता संकल्पनांच्या आधारावर प्रकरणाची आपल्याला विभागणी करायची आहे. प्रश्नांचे जे टाईप आहेत हे संकल्पनांच्या आधारावर उभे करायचे, लक्षात घ्या. म्हणजे या ठिकाणी जर थिअरी समजली तर आजच एक दोन प्रश्न काउंटर होऊन जातात, लक्षात घ्या. पटलं ना, एकदम बिलकुल बिंदास्त, काही लिहायचं नाही, फार लिखापडी नाहीत. फक्त मी काही उदाहरणं जे आहे हे बोर्डवर तयार करतो, तसे प्रसंग तयार करतो. प्रसंग समजले ना, जे उदाहरणामध्ये विचारले जातात तसे प्रसंग मी तयार करतो या ठिकाणी. आणि ती कशी सॉल्व करायची आहे ते समजून घ्यायचं आहे. काय लागतं एखाद्या प्रकरण शिकत असताना, त्याला काय लागतं हे पहिले समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून आणि सर्व परीक्षेला म्हणजे साधारण वयवारी असं प्रकरण आहे जे कुठलीही परीक्षा असो त्याच्यामध्ये विचारलं जातं, ठीक आहे ना. म्हणजे आपल्या स्टेटच्या असतील किंवा सेंट्रलच्या असतील, पोलीस भरती, सरळ सेवा, राज्यसेवा, UPSC, कुठल्याही परीक्षेला या प्रकरणाचा प्रश्न आतापर्यंत विचारला गेलेलाच आहेत. असं होत नाही की तो विचारला गेला नसेल, ठीक आहे ना. त्याची लेवल कमी अधिक प्रमाणात असेल, हे हा भाग वेगळा लक्षात घ्या. आणि ते असायला पाहिजे, असतेच, ठीक आहेत ना. म्हणजे प्रकरण बदलत नाही, प्रकरणाचा बेस नाही बदलत तर प्रश्न विचारण्याची पद्धत बदलते, हेच आपण आधीपासून पाहत आलेलो आहोत. त्याच्यामुळं आता वयवारीच्या प्रकरणाला डिवाईड कसं करायचं चांगलं लक्ष द्या, बरं, म्हणून लक्ष द्या, ठीक आहे ना. थिअरीचा भाग आहे आणि जेव्हा जेव्हा थिअरीचा भाग असते तेव्हा तेव्हा त्या प्रकरणाचं जे पूर्ण सक्सेस आहे त्या थिअरीमध्ये लपलेलं असतं, लक्षात घ्या. त्या प्रकरणाचं फेल्युअरसुद्धा त्याच ठिकाणी लपलेलं असतं. जर बेसिक नाही समजलं, बरं, भागीदारी मागं आपण घेतलं बघा, आठवत्या ना पहिले 3 मुद्दे, भांडवल समान असेल, मुदत समान असेल, दोन्ही नसेल, बरोबर आहे. आणि एकूणही पूर्ण जेवढी काही प्रश्न आपण पाहिलेले त्या ठिकाणी 80-85 ही सर्व उदाहरणं ही त्याच 3 संकल्पनांवर आधारित होती. बदलला का काही? काहीच बदललं नाही, लक्षात घ्या. जर एवढं जर माहीत आहे की प्रत्येक प्रकरणाच्या मुळाशी त्याच्या वैयक्तिक संकल्पना लपलेल्या आहेत तर त्या संकल्पनांवर पहिले काम केलं गेलं पाहिजे, लक्षात घ्या. म्हणूनच वयवारीचं सुद्धा आपण या ठिकाणी पूर्ण विश्लेषण पहिले करू. प्रश्न कसे असतात, कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात, प्रत्येकाला काय लागतं, उदाहरणाची डील कशी करायची आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं मी समीकरण शिकवताना बोललो होतो की खऱ्या अर्थानं एक्चल समीकरण समजून घ्यायचं असेल, खूप चांगल्या पद्धतीने एक्चल समीकरणाची मांडणी समजून घ्यायची असेल तर वयवारीसारखं चांगलं प्रकरण कुठंच नाही, लक्षात घ्या. म्हणजे कारण या प्रकरणामध्ये डेफिनेटली एक्चल समीकरणाला बहुतांश वेळा वापरावं लागतं, लक्षात घ्या. याचं वय त्याच्या म्हणजे हे जे चा, ची, चे, गुणेला, भागेला, प्लस मायनस हे जे चिन्हांचा वापर आपण या ठिकाणी करत असतो ना, तो बहुतांश प्रकार या ठिकाणी पाहायला भेटतो. म्हणजे खऱ्या अर्थाने एक्चल समीकरण जर चांगलं पक्का करायचं असेल तर ही उदाहरणं मदतीला घेतली पाहिजे.
म्हणून व्यवहारी महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. एक हा भाग लक्षात ठेवला पाहिजे आपण. दुसरं, बसा लवकर लवकर बसा ना, लवकर लवकर बसा. ठीक आहे, हे लक्षात येतं सर्वांना. तर या ठिकाणी गुणोत्तर आणि प्रमाणाची संकल्पना त्याला लागणार आहेत. संकल्पनांच्या आधारावर विभागणी करायची आहेत. पहिलाच मुद्दा या ठिकाणी घेतो बघा, लक्षात घ्या. 35/40. समजा एचं वय 35 आहे आणि बीचं वय आहे 40. लक्ष द्या, ह्या दोघांनाही समान संख्येनं भागलं म्हणजे 5 5 7 35 आहे, 5 8 40 आहे. म्हणजे 35/40 यांचं गुणोत्तर 7 8 आलं. हा गुणोत्तर आणि प्रमाणाचा जो सिद्धांत आहे, कुठल्याही संख्यांचं गुणोत्तर हे त्यांच्याशीच प्रमाणात असतं. हे क्लिअर आहेत ना. कुठल्याही संख्यांचं गुणोत्तर हे त्यांच्याशीच प्रमाणात असतं. म्हणजेच कोणत्याही व्यक्तींच्या वयाचं गुणोत्तर हे त्याच व्यक्तीच्या वयाशी प्रमाणात असते. हा नियम या ठिकाणी बाहेर पडतो. समजून राहिलं की नाही. गजानन आणि संजय यांच्या वयाचं गुणोत्तर हे जयेश आणि योगेशच्या वयाच्या प्रमाणात राहील काय? ज्याचं गुणोत्तर त्याच्यासोबत राहील की नाही. इतकं सोपं आहे, लक्षात घ्या. नस पकडायचे आहेत आपल्याला प्रकरणाचे. ठीक आहेत ना. प्रकरण व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. मी परत सांगतो, फेल्युअर आणि सक्सेस हे प्रकरणाच्या सुरुवातीला असतं, लक्षात घ्या. त्या प्रकरणाचं सक्सेस आणि फेल्युअर हे कुठं ठरतं, तर त्या प्रकरणाच्या तात्विक भागावर सुरुवातीला ठरतं. आणि तो आपल्याला समजून घेता आला पाहिजे. एवढं का जमलं ना, तर जमला आपला कार्यक्रम. लक्षात घ्या. क्लिअर आहे सर्वांना. तर हे सर्वांनी समजून घ्यायचं या ठिकाणी. लक्षात घ्या. तर व्यवहार या प्रकरणाला सुरुवात करत असताना पहिला नियम किंवा पहिला साधा सिद्धांत लक्षात ठेवायचा आहे. कुठल्याही व्यक्तींच्या वयाचं गुणोत्तर हे त्याच व्यक्तीच्या वयाशी प्रमाणात असणार आहे. ठीक आहे ना. कारण ते त्यातून बाहेर पडलं असतं. लक्षात घ्या. ही क्लिअर आहे. हा पहिला रूल लक्षात घ्यायचा आहे. आणि अख्ख्या उदाहरणाची या ठिकाणी आपल्याला सुरुवात करता येते. लक्षात घ्या. आता प्रकरणामध्ये उदाहरणं कशा कशा पद्धतीची असते, लक्षात घ्या. अगदी बोटावर मोजून निघतं. लक्षात घ्या. पहिलं, या प्रकरणामध्ये जी उदाहरणं विचारली जातात त्यामध्ये भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ ह्या 3 काळाचा वापर केलेला असतो. चांगलं लक्षात घ्या. ते टाईप वगैरे आपण असं भानगडीत नाही पडणार, त्यानं खिचडी तयार होईल. संकल्पना व्हेरीफाय करायच्या. मी जे सांगतो ते फक्त बरोबर लक्षात घ्या. या प्रकरणामध्ये भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ हे 3 काळाचा या ठिकाणी प्रॉपर वापर झालेला असतो. उदाहरण विचारत असताना, गुणोत्तर देत असताना कुठल्याही 2 काळाचा वापर त्या ठिकाणी झालेला असतो. प्रश्न हा तिसऱ्या काळात विचारला जाऊ शकते किंवा दिलेल्या 2 काळातला सुद्धा प्रश्न असू शकतो. लक्षात घ्या. हे आपल्याला पाहता येईल. बरोबर. म्हणजे काळाचा अभ्यास या ठिकाणी करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये 2 पोट प्रकार पडतात. लक्षात घ्यायचं. म्हणजे काळावर अवलंबून असणारे प्रश्न जे आहे यामध्ये 2 प्रश्न प्रकार तयार होतात. सगळं स्वतःसारखं सरळ आहेत, फक्त समजून घ्यायचं सिलेबसला. मी पुन्हा एकदा रिपीट करतो, फक्त पहिले ढाचा समजून घ्या कसं. तर एक हा ढाचा झाला ज्यामध्ये काळाचा या ठिकाणी वापरतो. लक्षात घ्या. दुसरा आहे, यामध्ये समीकरणावर आधारित असणारे प्रश्न विचारले जातात. ठीक आहेत ना. जसं अ आणि ब यांच्या वयाची बेरीज 10 वर्षा आधी असणारी वयाची बेरीज ही 10 वर्षानंतर येणाऱ्या वयाच्या बेरजेच्या अमुक अमुक आहे. 1/5 पट आहे किंवा 2/5 पट आहे, 3/4 आहे, जे काय असेल ते. तर आजच्या वयाची बेरीज काढा. आलं समीकरण. बरोबर नाही. अ चे वय ब च्या वयाच्या दुप्पट आहे. क चे वय दोघांच्या वयाच्या बेरजेच्या 3/4 पट आहे. समजून राहिलं की नाही. तिघांच्या वयाची बेरीज एवढी दिली. आलं समीकरण मांडण्याच्या ठिकाणी. एक असा प्रकार झाला. चांगलं लक्षात घ्या. असे प्रकार झाले. एक तिसराच. आणि चौथा असतो ऑप्शन बेस. ठीक आहेत ना. वयवारीतली बहुतांशी उदाहरणं ही जर चांगल्या प्रकारे वाचली तर ऑप्शनवरून सुद्धा सुटतात, जर ऑप्शन व्यवस्थित मांडता आले तर. समजलं. अशा प्रकारे हे आपल्याला प्रकरण मॅनेज करायचं आहे. इथं कुठलेच 10-12 टाईप आलेलं नाही. अख्ख्या एवढ्या संकल्पनेच्या आधारावर हे प्रकरण गुंडाळलं जातं. परत एकदा लक्षात घ्या. आता पहिली संकल्पना जी तयार होते ती कुठली, म्हणजे या प्रकरणाची जी धुरा आहे खऱ्या अर्थानं ते पहिल्यांदा तयार होते. बघा, याच्यातला पहिला असतो की यामध्ये गुणोत्तर आणि प्रमाण, गुणोत्तर प्लस प्रमाण या संकल्पनांवर आधारित असणारे प्रकरण आहे. यामध्ये पहिला प्रश्नाचा टाईप जो की सरळ सेवा पोलीस भरती कुठल्याही परीक्षेला विचारला जातो, जो की गुणोत्तर आणि प्रमाणाशी डील करतो. आणि यामध्ये कुठल्याही 3 काळापैकी 2 काळाचा वापर केला जातो. म्हणजे काळ ही संकल्पना त्यामध्ये लक्षात घेतली पाहिजे. समजलं ना. ज्यामध्ये गुणोत्तराचा वापर होतो. लक्षात घ्या. दुसरं, गुणोत्तर प्रमाणाचा सोबतच काळाचा वापर होते असं नाही. जे उदाहरण समीकरणावर आधारित आहे तिथेही काळाचा वापर होतो. समजलं ना. 5 वर्षापूर्वी एवढं पट होतं, परंतु त्या ठिकाणी पट, निमपट, बेरीज, वजाबाकी असं येतं. इथं मात्र गुणोत्तर प्रमाणाशी काळाचा येतो. याचा एक वेगळा प्रोग्राम ठरलेला आहे. ठीक आहेत ना. म्हणून ही प्रश्न रेग्युलर आहेत. लक्षात घ्या. ही समजून सांगतो सगळं. दुसरं समजून घ्या. आता हे झालं एक. ठीक आहे ना. दुसरं आहे समीकरणावर आधारित प्रश्न. लक्षात घ्यायचं. समीकरणावर आधारित प्रश्न. ठीक आहेत ना. म्हणजे जे एक्स वगैरे घेऊन आपण सोडू शकतो. लक्षात घ्या. तिसरा आहे ऑप्शन बेस. ठीक आहेत ना. आता ऑप्शन बेस म्हणजे कुठले,
जस्ट एखादा पर्याय उचलून तो जुळतो का, बरोबर ना, कॅल्क्युलेशन होतं का, असं समजून सुद्धा आपल्याला या ठिकाणी त्याला घेऊन जाता येतं, लक्षात घ्या. म्हणून हे प्रकरणामध्ये साधारण याच्या बघा काळाचा वापर जेव्हा होतो आणि गुणोत्तर प्रमाणाचा संकल्पनेचा भाग येतो तेव्हा त्या ठिकाणी 2 प्रकार या ठिकाणी आवर्जून लक्षात ठेवायचे. मी सगळं समजून सांगतो, लक्षात घ्या. इथे 2 प्रकार मेन्शन होतात. प्रकार म्हणजे आपण पाडले आहेत असं की पुस्तकी नाही, किंवा याला कुणी समजा वादही केला, ऑब्जेक्शन केलं, असं तसं नसतं, तर मान्य करायचं काय प्रॉब्लेम नाही. कारण हे कसं आहे, या प्रकरणाची विभागणी ही व्यक्तिपरत्वे शिक्षकानुसार, विद्यार्थ्यानुसार आपापल्या हिशोबानं कुणीही करू शकते. ठीक आहेत ना, आलं का लक्षात. मी आपला ढाचा सांगतोय की आपल्याला या प्रकरणामध्ये अशा पद्धतीने सिस्टम लावून ठेवायचे की जे की गुणोत्तर प्रमाण, काळ, 2 प्रकार जे म्हटलं आहे ते कसे असेल, प्रश्न समीकरणावरचे कुठले आहेत, ऑप्शन बेस्ड प्रश्न कुठले असतात, कशा पद्धतीचे असतात, आणि या तिन्ही प्रश्नाला समजून घेत असताना, कारण आपण तर शिकून चाललो आहेत, आता उद्या परीक्षेला आपल्याला सोडवायचे आहे, तर यांचे स्वरूप कसे असतात, स्वरूप कसे, हे आपल्याला या ठिकाणी पहिले समजून घ्यायचं. ठीक आहेत ना. प्रकरणं आणि उदाहरणं तुम्ही पाठ करून जाऊ शकत नाही. ठीक आहेत ना. उदाहरणं पाठ करून जाणार का नाही, मग स्वरूप लक्षात ठेवायचं आहे, कशा स्वरूपाचे याचे प्रश्न असतात, येत्या लक्षात सर्वांना. तर पुन्हा माझ्यासोबत चला. आता मी काय म्हणतो, पहिला शिकतोय आपण काळाचा वापर कसा केला जातो. लक्षात घ्या, काळाचा वापर कसा केला जातो, ज्यामध्ये गुणोत्तर आणि प्रमाणाचा सिद्धांत वापरला जातो. यामध्ये 2 प्रश्न प्रकार असतात. 2 प्रश्न प्रकार असतात. पहिला, कोणत्याही 2 काळामध्ये दिलेल्या दोन्ही व्यक्तींच्या वयांची फक्त गुणोत्तरेच दिली असतात. पहिला काय सांगितलं, पहिलं, कोणत्याही 2 काळामध्ये, कोणताही काळ असेल त्याच्यामध्ये 2 व्यक्तींच्या वयाची गुणोत्तरेच दिली असेल, फक्त गुणोत्तर, दुसरं काहीच नाही. ठीक आहे ना. फक्त काय दिलं असेल, गुणोत्तरच दिली असेल. हे क्लिअर आहे. अशा वेळेस जसं उदाहरणार्थ 5 वर्षापूर्वी अ आणि ब यांच्या वयाचं गुणोत्तर 3:5 होतं आणि 5 वर्षानंतर 4:6 होईल. उदाहरणार्थ यक्स तुम्ही यालाही लावू शकता, यक्स यालाही लावू शकता, पण महत्त्वाची सूचना आहे, आपल्याला सर्व ठेवायचं आहेत. उदाहरण सोपंच गेलं पाहिजे, म्हणजे एकच फॉर्मॅट कुठला, तर जे गुणोत्तर आधी येईल, जो काळ पहिले येईल, कालचा आणि उद्याचा असेल तर कालचा पहिले येईल, कालचा आणि आजचा असेल तरी कालचा पहिले येईल, कालचा आणि आजचा आणि उद्याचा असेल तर आजचा पहिले येईल. ठीक आहे ना. तर जो काळ सुरुवातीला येईल, आधी येईल, त्याच्यासोबत चलाचा वापर करायचा, म्हणजे एक तिथं घ्यायचं. समजलं का. म्हणजे बघा सोपं काम करायचं, 10 गोष्टी शिकण्यापेक्षा एक गोष्ट ठरवून घ्यायची. ठीक आहे ना. गणित सोपं करा, ठरवून घ्यायचं असतं, लक्षात घ्या, ठरवून घ्यायचं. ठीक आहे ना. एक हा भाग झाला, लक्षात घ्या. दुसरं एक प्रकार लक्षात आला, ज्यामध्ये 2 काळामधले काय दिले असतील, गुणोत्तरच दिले असतील. काय दिले असतील, गुणोत्तर. दुसरा प्रकार जो येतो त्यामध्ये कोणत्याही एका काळामध्ये 2 व्यक्तींची निश्चित गुणोत्तरे दिली असतील. 2 काळापैकी कोणत्याही एका काळात 2 व्यक्तींची निश्चित गुणोत्तरे दिली असतील. समजलं नाही ते. आणि दुसरं, एका काळामध्ये एकाचं तरी वय निश्चित दिली असेल. समजलं ना, निश्चित. परत वाक्य रिपीट करतो. या प्रश्नामध्ये कोणत्याही एका काळामध्ये 2 व्यक्तींपैकी 2 व्यक्तींचं गुणोत्तर दिलं असतं समजा, आणि कुठल्या तरी एका काळामध्ये एका तरी व्यक्तीचं वय परफेक्ट दिलं असेल, एकाचं दिलं नसेल. समजून आलं. अशा वेळेस या ठिकाणी गुणोत्तराला एक्स लावायचा नाही, तर ज्या काळामध्ये ज्या व्यक्तीचं वय तुम्हाला परफेक्ट दिलेलं आहे शाश्वत, अशा काळामध्ये ज्याचं नाही माहीत त्याला एक्स लावायचा. समजलं, क्लिअर आहे. तर ह्या दोन्ही फॉर्मॅटला मी चांगलं समजून सांगतो, व्यवस्थित प्रश्न सेट करू. तर हे सगळं समजून घेण्यासाठी आपण आपला ढाचा तयार करू. ढाचा, आता ढाचा म्हणजे काय बघा, एक फॉर्मॅट तयार करतो. समजून घ्या, अ आणि ब आहेत. आता अ आणि बचं वय घेतलं मी या ठिकाणी 25 आणि 35 किंवा 25 आणि 35 चालेल, काय हरकत नाही. याचं गुणोत्तर येतं बघा, 5 5 25, 5 7 35. मी 5 वर्ष गॅप ठेवतो, लक्षात घ्यायचं सर्वांनी. हे उदाहरण नाही आहे, मी मटेरियल तयार करतो, कच्चं मटेरियल. वर्ष 5 म्हणजे 5 वर्षानंतर इथं पोचलो, मधली गॅप 5 वर्ष आहे, तेव्हा अ आणि ब यांचं वय म्हणजे याचं 30 होणार तर याचं 40 होणार. हे क्लिअर आहे. आणि इथं गुणोत्तर होणार त्यांचं 3:4. पुन्हा भविष्यात 5 वर्ष झाले बघा, 5 वर्षाची गॅप पडली आणि परत अ आणि ब किती वयाची होईल, एक 35चा होणार, दुसरा 45चा. याचं गुणोत्तर येणार बघा 7:9. हे क्लिअर आहे का सर्वांना, समजून आलं इथपर्यंत. काय केलं, फक्त कच्चं मांडलाय. कुठल्याही पुस्तकी थिअरीनुसार आपल्याला जायचं नाही, लक्षात घ्या. गणित सोपं करायचं, तुम्हाला परत सांगतोय. अमुक परीक्षेला हा पॅटर्न येतो, तमुक परीक्षेला तो पॅटर्न येतो, सेंट्रलला असं विचारतच नाही, पोलीस भरतीला असेच प्रश्न येत असते, रेल्वेचे गणितच वेगळे आहे, SSCचे वेगळेच असते, MPSCचे वेगळेच असते. समजलं ना.
हा शुद्ध शब्दात मूर्खपणा आहेत आणि पळवाट आहे, तुम्हाला खरं खरं सांगतो. ठीक आहे ना, आमचाही आहे आणि तुमचाही आहे. आम्ही म्हणत असेल तर आमचाही मूर्खपणा आहे आणि तुम्ही म्हणत असेल तुमचाही मूर्खपणा आहे, तुम्हाला खरं खरं सांगतो. ठीक आहे ना, हे पहिले रिॲलिटी समजून घ्या. जर हा विषय बदलू शकत नाही, याच्यातल्या संकल्पना बदलू शकत नाही, फक्त बदलते ती उदाहरणं विचारण्याची काठिण्य पातळी. समजलं ना, लक्षात आलं का? तुमच्या नोट्समध्ये शेवटी शेवटी अहमद, अक्षय असे काही उदाहरणं आहेत. चित्रा असं एक उदाहरण, चित्राचं उदाहरण आहेत. आजी आजोबाचं शेवटी एक उदाहरण आहे. ठीक आहे ना, टॉपचे एक्झाम्पल आहे. ती साधारण MPSCला विचारलं गेलेले आहेत. मग ती MPSCला विचारलेली उदाहरणं, त्या लेवलची उदाहरणं बऱ्याचदा कालचा पोलीस भरतीचा पेपर कसा होता? चांगला गहिरा पेपर होता कालचा, बरोबर आहे, आपल्या टेस्ट सिरीजचा. विचारलेली प्रश्न आहे सगळी ती मागच्या 2023ला. ठीक आहेत ना, हे गृहीत धरून चालतं. ठीक आहेत ना, याच्यामध्ये काय होतं माहीत आहेत का? एक तर तुम्ही फक्त समाधानी राहिले पाहिजे, तुम्ही समाधानी राहिले पाहिजे, तुम्ही टिकून राहिले पाहिजे, तुम्ही खेळीनं राहिले पाहिजे, आणि तुमच्या मानसिकतेमध्ये सगळं काही व्यवस्थित सुरू आहे असं राहिलं पाहिजे. अशाच हेतूनं एक तर तुम्ही चालता, नाही तर आम्ही चालतो, बस. खरं खरं सांगतो. ठीक आहेत ना, आणि याच्यात मोठा प्रॉब्लेम होऊन जातो की जे रिअल आहे ते बाजूला पडून जाते. लक्षात आलं का? बऱ्याचदा असं होतं, ते टाळा. मी बऱ्याचदा असं म्हणतोय, जे आहे ते स्वीकारा पहिल्यांदा. जर मागच्या वर्षी पोलीस भरतीच्या 30 जिल्ह्यांमध्ये जर सोपे प्रश्न आले असतील तर 5-6 जिल्ह्यामध्ये कठीण पेपर आले होते, हे पहा पहिले. ठीक आहेत ना, लक्षात आलं ना, एकच बाजू नका पाहू. कधी कधी हे पण चेक करा की गडक पेक्षा सुद्धा कठीण प्रश्न मागच्या वर्षी पोलीस भरतीच्या काही जिल्ह्यामध्ये पेपरला आली, ते पण लक्षात घ्या. समजलं? हे पण गृहीत धरून चला की मागच्या वर्षी TCSनं आपली लायकी दाखवली ना, तुमची, आमची, सगळ्यांचीच. का हे प्रकार क्लास 3ला येत नसते, आपण बऱ्याचदा गृहीत धरून घेतो. लक्षात घ्या. विचारला ना, तर्क अनुमान, वेन डायग्राम, जे की रिझनिंगचा, लॉजिकल रिझनिंगचा पार्ट आहे, तोही मागच्या वर्षी TCS, IBPS आणि पोलीस भरतीच्या काही परीक्षेला विचारला गेला आहे. कालचा जो टेस्ट सिरीजचा आपला पेपर होता, हा तो तसाच होता. लक्षात घ्या. ठीक आहेत ना, मग जर सगळं माहीत आहे तर आपल्याकडे एकच काम आहे. लक्षात घ्या, कुठलं? आपल्या मराठीमध्ये एक शब्द आहे आपल्या खेड्यात, उधळं घेणे. उधळं की ड म्हणतात त्याला, मला लक्षात नाही उरलं ते. हां, आता हा शब्द महाराष्ट्रातल्या काही पोरांना विचित्रही वाटेल, कारण हा प्रांतानुसार, आपल्या जिल्ह्यानुसार भाषा बदलत जाते. ठीक आहेत ना, नाही लक्षात आलं का? काही एरियामध्ये त्याला वेगळं काही म्हणत असेल, पण शक्यतो हा शब्द सगळ्यांना माहीत असतो. उधळं घेणे, काम, कॉन्ट्रॅक्ट घेऊन टाकतो ना एखाद्या कामाचा, नाही लक्षात आलं का? रोजंदारीनं काम करणं वेगळं, रोजंदारीनं केलेलं काम कसं असते, रोजंदारीचं काम कसं असते, नाही, रोजंदारीचा विषय वेगळा आहे. 12 वाजता जर 12 वाजता मजूर निघत असेल तर त्याचा मीटर सुरू होऊन जातं घरूनच. गाडीचं कसं मीटर सुरू होते घरून, तसंच. म्हणजे मजुरीचा टायमिंग आहे, रोजंदारी आहे 12 वाजतापासून, तर त्याची रोजंदारी सुरू होते घरूनच. 12 वाजता जेव्हा निघेल तिथून खऱ्या अर्थानं अंदाज मजूर गोळा होईपर्यंत 1 वाजते गावातच, बरोबर आहेत ना? गावाच्या शेवटल्या टोकावर 1 वाजता मजूर पोचलेला असते. जाता जाता दरम्यान भेटी गोटी हे ते आहे, आली काय व गेली का व, चलत नाही का, सकाळी कोणाकडे गेली ती, बरोबर आहेत ना? काल कोणाचा होकादा, काल फवारा कोणाकडे होता, चालल्या चर्चा करत करत काठावर पोचतो आपण. वावरात जायपर्यंत 1:30 वाजून जाते, बरोबर आहे? गेल्या गेल्या पहिले पाणी प्यास लागते. मग कुठंतरी 1:45-2 काम चालू होते. 3:30 वाजेपर्यंत काम झालं की मग एक ब्रेक आवर्जून घ्यावं लागते. समजलं ना? तो घेणं कंपल्सरी आहे. मग राहिले 5-6 वाजेपर्यंत 1:30-2 तास काम होऊन जाते. ठीक आहेत ना, आलं का लक्षात? आणि त्याच्यात एखादा जर समोर गेलीस, एखादी बाई जर समोर गेली, तुला जास्त घाई वाटते, मागे तुला जास्त रोज भेटून आला काय, बरोबरीने चालणं जराशी. ठीक आहेत ना, का रोजंदारी आहे. ठीक आहेत ना, म्हणजे अशामध्ये काही आक्षेप नाही माझा, मी एक हेच पद्धत सांगतोय. कारण रोजाना चाललो आहे, पण लक्षात आलं ना, रोजंदारीमध्ये कसं काम आहेत, यामध्ये त्याला हे माहिती आहे, मजूर वर्गाला कुठलाही असेल, कुठलाही कारकून असेल, कामगार असेल, कंपनीतला कामगार असेल, त्याला हे माहीत आहे की मला रोज यायचं आहे. पटलं ना? मला रोज यायचं आहे, कारण त्याच्यानुसार माझा रोज ठरलेला आहे. पण जर आठवड्याभरामध्ये समजून घ्या 100 रुपयाने आपण 7 दिवस कामाला गेलो, 700 रुपये 7 दिवसात भेटले. पण त्याच मजुराला जर म्हटलं मी एका दिवशी 700 रुपये देतो, ठीक आहेत ना, किंवा 2 दिवसाचे देतो, जेवढं काम तो 7 दिवसामध्ये करत होता त्याच्या डबल क्षमतेनं होतं, तेवढ्या दिवसात उरकून टाकते, कारण त्यानं उधळं घेतलेलं आहे, कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं. ठीक आहेत ना, लक्षात येतं ना? म्हणून बऱ्याचदा आपण कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकतो, काम सोपं झालं पाहिजे म्हणून. लक्षात घ्या, अभ्यास ना हा असाच करायचा असतो. समजलं ना? अभ्यास हा कॉन्ट्रॅक्टसारखा करायचा आहे. हा तुमचा कॉन्ट्रॅक्ट पाहिजे. लक्षात घ्या, स्वतःशीच. तुमचा कॉन्ट्रॅक्ट इतरांशी नाही पाहिजे. तुमचा हा कॉन्ट्रॅक्ट आहे, तुमची बांधिलकी आहेत, तुमची बांधिलकी आहे, तुमचा कॉन्ट्रॅक्ट आहे, तुम्ही ठरवून घेतलेला आहे
आणि हे तुम्हालाच केलं पाहिजे, तुमचं आहे, तुमचं काम तुम्हीच केलं पाहिजे, माझं आहे मीच केलं पाहिजे, हा पर्पज ज्या क्षणाला आपल्यामध्ये जागृत होईल त्या क्षणाला अभ्यास तो चांगलं लक्षात घ्यायचं. हे पहिलं आपल्याला समजलं पाहिजे, ठीक आहे ना. म्हणजे कुठंतरी स्पर्धा परीक्षेसारखे विषय आपल्याला सोपे जाईल, ठीक आहे ना. म्हणून आपल्याला कॉन्ट्रॅक्ट करायचा आपल्यासोबत आपल्या अभ्यासाचा, हे लक्षात घेतलं पाहिजे. क्लिअर आहे सर्वांना? तर या सगळ्या गोष्टी आपण पाडल्या पाहिजे. यांची परिस्थिती काय म्हणते? बरोबर आहे, ठीक आहे. मग तर वयवारीसारखं जे प्रकरण आपण या ठिकाणी घेतो आहे, लक्षात घ्या. तर हा भाग म्हणून म्हटलं उधळ घेऊन टाकायचं अभ्यासाला, ठीक आहे ना. बस होत नाही तोपर्यंत करून टाकायचं, फालतू गोष्टी टाळायच्या. होत नाही, होमवर्क राहते. रजिस्टर आणला आहे सगळ्यांनी? स्नेहा, व्हेरी गुड, ठीक आहे. बरं चला, पहा लक्ष द्या. बरं हे क्लिअर आहे? आता आणलं तर पाहणार नाही म्हणा, नाही पण ते सोबत सगळ्यांनी ठेवायचं. पाहणार तर आहे कधी ना कधी. हे एक्झाम्पल नाही आहेत, कळलं ना? हे एक्झाम्पल नाही आहेत, हे एक्झाम्पल नाही आहेत. आता एक्झाम्पल कसे होतात हे मी इथं मांडतो. मग मी मांडताना उदाहरण चुकू नये ना. मी मांडताना आकडे मनाने घेत चुकेल नाही का? ते चुकेल ना, तो डेटा प्रॉपर लागेल ना. म्हणून आणि उदाहरणं पाहून आपल्याला घ्यायचे नाहीत, म्हणून मी एक्झाम्पल तयार करतो. इथं लक्षात घ्या, एकदा रिपीट करतो सगळ्या संकल्पना. हे कच्चं हे गृहीतच धरू नका. फक्त उदाहरणं मांडताना मी जे आकडे घेणार हे चुकू नये, जुळले पाहिजे एकमेकांशी, म्हणून मी कच्चा फॉर्मॅट तयार केला, ठीक आहे ना. मी यातले आकडे घेणार आणि वापरणार, ते लक्षात घ्या. आणि नेहमी माझा थिअरीवर का जोर असतो? माझा थिअरीवर फार मोठा विश्वास आहे, फार मोठा. उद्या जर समजून घ्या एखादं आश्चर्य घडलं, आश्चर्य असं घडलं जे सिरियलमध्ये घडतं ना, शक्तिमानमध्ये वगैरे, याच्या मेंदूमध्ये गेला, ते काढून टाकलं बिलकुल, ठीक आहेत ना. चल त्याच्यामध्ये हे टाकलं, पुन्हा जन्म झाला, मागचं दिसते त्याला. असे काही आश्चर्य घडलं माझ्यासोबत, एखादा आला काढून टाकलं थिअरी, तर मी डुबलो. तर आपली अकॅडमी आली, डुबली. मग लक्षात आलं का? कारण असं होत नाही, म्हणजे जस्ट गमतीचा भाग म्हणून सांगितलं. जर असं आश्चर्य घडलं की मला थिअरी नाही देता आली तुम्हाला, जर आपण थिअरीवर नाही फोकस करू शकलो सगळेजण, तर आपलं गणित गेलं, लक्षात घ्या. आपलं गेलं ते, ठीक आहेत ना. कारण आपल्या अकॅडमीचा खरा आधारस्तंभ आहे तो थिअरी, लक्षात घ्या. ते जगापेक्षा वेगळं काहीच करून राहिलो नाही आपण, ठीक आहे ना. उदाहरण थोडी बदलू, उदाहरणाचे शोध लावून राहिलो का आपण? आपल्या अकॅडमीमध्ये जे एक्झाम्पल घेतो आहे गणिताचे, हे सगळ्या पुस्तकात आहेच ना. मग आपण याला काय करतो, एक वेगळं वळण देतो, लक्षात घ्या. आणि त्यासाठी थिअरीचा भाग हा अतिशय महत्त्वाचा आहे. कारण हे ना एक सिस्टम तयार केली आहे याची, लक्षात आलं का? आणि याच्यावर का ट्रस्ट आहे? कारण हे खूप मागच्या अनेक वर्षापासून हे बनत आलेलं आहेत, लक्षात घ्या. याला एक चांगलं स्वरूप प्राप्त आलेलं, ठीक आहे. असं एका वेळेस नाही घडलं. हे कुठलं सूत्र आपण यूज नाही करत. आपण काय नस पकडतो तुम्ही लक्षात घ्या. सरासरीपासून आपण फॉर्मॅट चेक करत आलो आहे. फक्त वाक्य लक्षात ठेवलेले आहेत. अजून अजून पुढं वाक्य लक्षात ठेवायचे आहे. आणि फार मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे समजून घेण्याची तुमची, लक्षात घ्या. भागीदारी म्हणजे म्हटलं तर 3च गोष्टी लक्षात ठेवा. तत्व, त्याच्यावर प्रकरण सुटलं. वयवारीमध्ये सुद्धा काही तत्व लक्षात घ्यायचे, सूत्र वगैरे पाठ नाही करायचे. त्या उदाहरणं विचारण्याची जे सिस्टम असते त्याची ते पहिले लक्षात घ्यायची. कशी पहा, आता पहिला असतं याच्यामध्ये, पहिला प्रकार शिकवता, चांगलं लक्षात घ्या. कारण ते पुस्तकात टाईप जे दिले ते काही चुकीचं नाही, ते बरोबर आहे, परंतु ते कठीण जातं लक्षात ठेवण्यासाठी, ठीक आहे ना. कारण आपल्याला काय वाटतं टाईप आहे बाबा सूत्रांचं, असं नाही. संकल्पना कुठली वापरल्या गेली हे लक्षात घ्या, त्यानुसार प्रकरणाचं विभाजन करा. मग पहिलं आपण करू, पहिलं सिस्टम लक्षात घेऊ जे की सरळ सेवेला कुठल्याही परीक्षेला विचारलं जातं आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या पोरांना येतं. असा बेसिक प्रश्न म्हणजे जो की गुणोत्तर प्रमाणावर असतो. तर यामध्ये काय येतं बघा, पहिल्यांदा कुठल्याही 2 काळामध्ये दिलेल्या 2 व्यक्तींच्या वयांची निश्चित गुणोत्तरच दिले असतील. 2 काळामध्ये काय दिलं आहे? फक्त गुणोत्तर दिला, दुसरं काहीच नाही. तेव्हा आजचं वय काढा, अचं काढा, बचं काढा, उद्याचं काढा, तिसऱ्याचं काढा, काय असेल ते कुठाने नंतर विचारले जातं, ठीक आहेत ना. एक असा कार्यक्रम असतो याच्यामध्ये. दुसरा प्रश्न प्रकार असतो, कुठल्या तरी एका काळामध्ये 2 व्यक्तींच्या वयांची गुणोत्तर दिली असतील निश्चित प्रकारे आणि एका काळामध्ये एकाच तरी वय निश्चित दिलं असेल, समजलं. अशा वेळेस ज्याचं निश्चित वय दिलं त्या काळामध्ये ज्याचं नाही त्याच्यासाठी एक्स घ्यायचं, एवढंच तर ठरवायचं आहे. बाकी पुढं मागं तर आपल्याला करताच येते प्लस मायनस, ठीक आहे ना. चला बघा प्रश्न तयार करतो, बघा लक्षात येते. पहिला क्वेश्चन अतिशय जर हे समजलं, आज अशा प्रश्नांना तुम्ही डायरेक्ट काउंटर करू शकता, ठीक आहे ना. बिलकुल टाइमपास नाही, आज हा प्रोग्रामच पूर्ण क्लिअर होऊन जाणार. क्वेश्चन नंबर 1 लक्ष द्या फक्त. 5 वर्षापूर्वी अ व ब यांच्या वयाचे गुणोत्तर, अ व ब यांच्या वयाचे गुणोत्तर
5-7 होते आहे, तिथलं काय काय जुळले पाहिजे होते, आणि 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 7-9 होईल, तर त्यांची काही विचारू शकते. मग तेव्हाचं काढा, आजचं काढा, 3 वर्षानंतर काढा, 2 वर्ष आधी कसा होता हे नाही सांगता येत, ते शेपूट काही लावू शकते. तर त्यांची आजची वय काढा हा पहिला प्रश्न या ठिकाणी मांडला. लक्षात आलं. दोन्ही पद्धतीनं समीकरण आपण आपल्या पद्धतीने मांडू आणि शॉर्टकटमध्ये मांडणी कशी येईल ते पण सगळ्यांना माहीत असतं, असं काही नाही. ठीक आहे ना. चला बघा, लक्षात द्या. पहिलं मी व्यवस्थित सांगतोय, जे सांगितली सूचना ते पहिले पाडा. 5 वर्षापूर्वी अ आणि ब यांच्या वयाचं गुणोत्तर किती होतं होते पास्ट, आणि 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर किती होईल 7-9 होईल, म्हणजे फ्युचर. क्लिअर आहे इथपर्यंत? होणार आहेत, लक्षात ठेवायचं. बरोबर आहे, होतील. आणि मगाशीच काय म्हटलं, जे पहिलं येतं त्याला एक्स लावायचा, दुसऱ्याला एक्स लावता येतं, पण उगाच 2-2 पद्धती लक्षात ठेवा, प्लस मायनसचा गोंधळ ठेवा. ठरवून घ्यायचं का अशा उदाहरणामध्ये मी पहिला जो येईल त्याला एक्स लावेल. ठरवून घ्यायचं बस. एक मी मगाशी ठरवून घ्यायचं. ठीक आहे ना. चला, पहिले कोणतं गुणोत्तर आहे हे, म्हणून लक्षात घ्या. इथून सुरू करतो, लक्षात घ्या. समजा 5 वर्षापूर्वीची त्यांची वय डायरेक्टच घेतो जरा. त्यांची वय ही 5x आणि 7x एवढी असतील. 5x आणि 7x क्लिअर आहेत का? 5x व 7x एवढी असणार. कधी? 5 वर्षापूर्वी. हे क्लिअर आहे सर्वांना? झालं. दुसरं गुणोत्तर कधी दिलं? 5 वर्षानंतर. अरे प्रश्न समजून घ्यायचा बघा. जस्ट इथं लक्षात द्या. 5 वर्षापूर्वी होतं, 5 वर्षानंतर असणार. 5 वर्षापूर्वी 5 वर्षानंतर. मी आज बोलतोय, याचा अर्थ त्या आणि त्या कालावधीमध्ये 10 वर्षाची गॅप आहे. 10 वर्षाची गॅप. समजलं ना विशाल? क्लिअर आहे? गणित असंच शिकायचं, तांडव करायचा पूर्ण एकटाच रूममध्ये. तुम्ही जर गणिताचा अभ्यास करत आहे, रूममध्ये बसल्या आणि रूमची व्यवस्था एकदम चांगली आहे, अभ्यासाचा नाही करत तुम्ही गणित बुद्धिमत्ताचा अभ्यास करताना अशी लत लागली पाहिजे ना, हा चिटुरा त्या ठिकाणी, तो चिटुरा त्या ठिकाणी, याचं पान फाडू दे, त्याचं पान फाडू दे, असा लत लागली पाहिजे उदाहरण सोडण्याची. ठीक आहे ना. जेव्हा प्रॅक्टिस खऱ्या अर्थानं मन लागते ना प्रॅक्टिसमध्ये, तुम्हाला सांगतो झोप उडून जाते आणि मजा येते उदाहरण सोडण्याची. सगळ्यात चांगलं मुहूर्त अभ्यासाचं तेच, लक्षात घ्या. अभ्यासाचं सगळ्यात चांगलं मुहूर्त कधी आहे? जेव्हा चांगली इच्छा होते तेव्हा करायचा. एखाद्या वेळेस वाटलं ना रात्री 2:30 वाजता उठलो, झोप नाही आली ना, आता अचानक जागृत झालं मेंदू आणि क्षणात वाटलं की आता ना अभ्यास केला पाहिजे, बिलकुल बसायचं त्या क्षणाला. दुसऱ्या दिवशी झोप घ्यायची वाटल्यास काही प्रॉब्लेम नाही, कारण तुम्हाला वाटलं आहे, फिलिंग आली ना, अभ्यास केला पाहिजे तेव्हा. लक्षात घ्या. नाही तर जबरदस्तीनं करतोच ना बऱ्याच वेळा आपण. आणि जेव्हा जर लिंक लागली असेल ना एखाद्या दिवशी, समजून घ्या 11 वाजले, ठरवून नाही घ्यायचं. नोकरी लागेपर्यंत ठरवून नका घेऊ. जास्त प्रोटोकॉल पाळू नका, जास्त नियमात राहण्याची गरज नाही. ठीक आहेत ना. सध्या वय आरोग्य काही बिघडत नाही आपलं. ठीक आहेत ना. आलं का लक्षात? जास्तच वेळेवर जेवलंच पाहिजे, झोपलंच पाहिजे. म्हातारं नाही झालं पण काही लोड नाही काय. समजून घ्या लिंक लागली अभ्यासाची एखाद्या दिवशी, होते अचानक. एखाद्या दिवशी असं काम करायचं वाटते ना, 12 वाजता तरी असं वाटतं झोप निवडली, अजून केलं तरी मी थकत नाही. त्या दिवशी उरकूनच घेतलं पाहिजे त्याला. लक्षात घ्या. त्या दिवशी ना त्याला उरकूनच घेतलं पाहिजे. लक्षात घ्या. समजलं नाही का? त्या दिवशी जर तुम्ही नियम आणले, आणि हे खरं आहेत बरं, तुम्हाला सांगतो खरं आहेत हे. मी माझ्या रेकॉर्डिंग केलं ना, मी तुम्हाला आठवते काही बऱ्याचदा मी 2:30 वाजता रेकॉर्डिंग केलं रात्रीच्या. जेव्हा स्क्रीन नवीन आणली होती ना लॉकडाऊनमध्ये, नवीन आणलं की नवीन म्हणजे खेळणंच असते ना. नवीन एखादी गोष्ट जर आणली आपल्यासाठी काय असते ते, हा म्हणजे तुमच्यासाठी एखादी नवीन गोष्ट आणली, गाडी आणली तर कसं झोप लागते काय? गाडी जर नवीन घेतली, समजा उद्या जर तुम्ही गाडी तुम्हाला घेऊन दिली, तुम्ही जर पहिल्या पगारात गाडी आणली, झोप नाही लागत 8 दिवस आनंदाच्या भरात. कापड तर 50 रुपयाचा कापड जाणतो पुसाल, त्याचा फाटल्या कापडानं जमतही नाही मग ते पुसणं. आणि रोज चका चमकली पाहिजे. बरोबर आहेत ना. जरा शेणाचा काहीतरी उडाला तरी जमत नाही आपल्याला, कारण एक मन रमलं असतं. ठीक आहे. एखादी नवीन गोष्ट आली माझ्याकडे, आपला जो बोर्ड आणला तेव्हा पहिल्या 8-10 दिवसात किंवा महिना 2 महिन्यात मी वाटलं तेव्हा रेकॉर्डिंग करायचं. लक्षात घ्या. वाटलं तेव्हा बऱ्या असं 2-4 वेळा आठवते मला. रात्रीचं मला जाग आली, मन झालं चला आज ना ह्या व्हिडिओ घेऊन टाकू, हे लेक्चर चालू आहे ना आपलं, चला घेऊन टाकू. घेतली मी ते. लक्षात घ्या. मी काय म्हटलं, जेव्हा इच्छा झाली तेव्हा ते काम केलं पाहिजे, आणि उलट चांगलं होते बरं. लक्षात घ्या. जेव्हा असं वाटतं ना तुम्हाला, आणि तेव्हा जेव्हा तुम्ही करताना इतकं परफेक्ट होते, इतके परफेक्ट होतात की जे तुम्ही फॉर्मॅलिटी पाडून जेव्हा काम करता त्याच्यापेक्षा चांगलं होतं. लक्षात घ्या. कधी कधी बंधनं अशी तोडली पाहिजे. लक्षात घ्या. ठीक आहे. चला पहा,
समजा 5 वर्षापूर्वीची त्यांची वय अशी होती, बरोबर आहे. गुणोत्तर असं बोलायचं आहे. मी काय म्हटलं, माझा बोलण्याचा अर्थ काय, बोला, प्रश्नाशी इंटरॅक्ट करा, इन्व्हॉल्व व्हा, त्याच्यामध्ये बोलायचं आहे. तांडव करणे याचा अर्थ नाचायचं नाही आपल्याला. तांडव करणे याचा अर्थ पूर्ण एन्जॉय करा त्या गणिताला, ठीक आहेत ना. बिलकुल तुकडे ताकडे त्याचे वेगळे पडले पाहिजे तुमच्या मेंदूमध्ये, लक्षात घ्या. एक एक पार्ट आणि पार्ट तुम्हाला समजला पाहिजे, ठीक आहे ना. त्याचा अर्थ लागला पाहिजे, कधी होता, केव्हा होता, आणि कधीचं दिलं, कोणाशी जोडलं पाहिजे, काय मांडलं पाहिजे, हे बरोबर प्रमोट झालं पाहिजे मेंदूतून, समजलं ना, आलं का लक्षात. चला, हे कधी होतं, समजा 5 वर्षापूर्वीच्या वयाचं गुणोत्तर हे एवढं होतं. दुसरं गुणोत्तर कधी आहे, 5 वर्षानंतर. मग 2 वर्षामध्ये कितीची गॅप आली, 10 वर्षाची. हे गुणोत्तर किती होणार, मग हे 5 वर्ष तिथून पुढं 10 वर्षानंतर, म्हणजे आजच्यापासून 5 वर्ष पुढं जे होणारं गुणोत्तर आहे हे त्यावेळेच्या वयाशी एकरूप, म्हणजे एकरूप नाही, प्रमाणात असतील, हो किंवा नाही. हे 5 वर्षानंतरचं, तिथून पुढं 10 वर्षानंतरचं गुणोत्तर हे त्यावेळेच्या वयाशी प्रमाणात असतील की नसतील. म्हणजे मला पहिल्यांदा 5 वर्षानंतरची, म्हणजे तिथून पुढं 10 वर्षानंतरची वय पहिले तयार करायला लागेल. म्हणजे याचा अर्थ लक्षात घ्या, 5 वर्षापूर्वीची अशी होणार, म्हणून 5 वर्षानंतर, 5 वर्षानंतरची त्यांची वये लक्षात ठेवायचं. 5 वर्षानंतरची त्यांची वये ही 5x + 10 व 7x + 10 अशी असणार. आता प्रश्न उद्या पडणार तर आहेच, 10 कुठून आणले, 5 कुठून आणले, कारण तुम्ही ते करणारच आहे जे करत होते आतापर्यंत, सुका वगैरे. 5 आणि 5 10 झाली, क्लिअर आहे. तर एवढं चुकलं म्हणून उदाहरण चुकतं, ठीक आहे. तर 2 कालावधीमधला गॅप किती आहे, 10 वर्षाचा, म्हणून इथं 10 प्लस केले. आणि उदाहरणाच्या अटीनुसार त्यांची 5 वर्षानंतरचे वयाची वय 5x + 10 / 7x + 10 यांच्या वयाचं गुणोत्तर हे 7-9 होणार, क्लिअर आहे. जर तुम्ही याला x लावला तर फक्त मायनस होईल, मग 10 येईल, तिथे -10 होईल, असं होईल. म्हणून असं लावायचं समीकरण, ठीक आहे ना. प्लसमध्ये येऊन जातं, टेन्शन राहत नाही, ठीक आहे ना. मग याला सोडवायचं, इथं तर बिलकुल जमणार नाही. आता 9×5 = 45x, लक्षात घ्या. 9×5 = 45x झाले, प्लस 9×10 = 90 झाले, 10×7 = 49x झाले, प्लस 10 × 70 झाले. बघा, चला, 45x प्लस मायनस किती, 49x = 70 - 90, म्हणजे याचा अर्थ -4x = -20, म्हणजे x किती आले, 5. क्लिअर आहे का. आता पाहिजे तेवढं सोडा ना, कुठं पाहिजे तर, ठीक आहे, काही करू शकतो आपण इथून, लक्षात घ्या. आता काय करा, म्हणून याला घ्या नाही तर त्याला घ्या, काय प्रॉब्लेम. म्हणून 5 वर्षापूर्वी, लक्षात द्या, 5 वर्षापूर्वीची वये, आता 5 वर्षापूर्वी मला इकडे लिहायचं म्हणून मी इथे लिहितो, 5 वर्षापूर्वीची वये. आता बघा, 5×5 = 25 व 5×7 = 35 असे असेल. हे क्लिअर आहेत का. 5×5 = 25 आणि 5×7 = 35 असेल, प्रामाणिकपणे सांगा, क्लिअर आहे. झालं. त्याला पाहिजे काय, त्या प्रश्नात विचारलं आजची वय, मग घाई नाही करायची. म्हणून आजची वय हे 25 आणि 5 30 आणि 35 आणि 5 40 असं नाही होईल का. फक्त प्लस मायनस कशामध्ये किती केलं पाहिजे हे तर थोडंसं भान ठेवायचं. पहिला क्लिअर आहे, ठरलेला प्रोग्राम आहे. इतके सोपे जातात हे प्रश्न, आणि आवर्जून असे प्रश्न परीक्षेला असतात. रेग्युलर प्रकार आहे तो, चुकला नाही पाहिजे, लक्षात घ्या. क्लिअर आहेत का. हा क्लिअर आहेत. मागे असेल तर मायनस होणार, पुढे येईल तर प्लस येणार. एक हा झाला बघा. आणि दुसरी एक मेथड सांगतो, याला लिहिताना रजिस्टरमध्ये पहिलं हेच लिहायचं, नंतर दुसरी पद्धत जे सांगतो ते नंतर लिहायची. आता याच इक्वेशनला मी संक्षिप्त स्वरूपात कसं मांडायचं हे सांगतो, लक्ष द्या फक्त. बरोबर, हेच समीकरण संक्षिप्त स्वरूपात मांडायचं आहे, लक्ष द्या. अ आहे, ब आहे, लक्ष द्या. बरं, अ आहे, ब आहे, यांचं 5 वर्षापूर्वीचं गुणोत्तर किती आहे, 5×4 5×7 आहे. म्हणजे 5×7 म्हणजे 5x आणि 7x कधी होतं, 5 वर्षापूर्वी. हे पूर्वीच होतं, बस एवढं पूर्वी लिहून टाकतो समजण्यासाठी म्हणून, ठीक आहे ना. आता 5 वर्षानंतर म्हणजे दोघांमध्ये जर मी +10 केले तर 10 प्लस केले तर इथं होणार 5x + 10 आणि 7x + 10. हे 5 वर्षानंतरचं गुणोत्तर वय असेल, आणि 5 वर्षानंतरचं वय आणि त्यांचं गुणोत्तर प्रमाणात आहे, म्हणजे 7×9. इक्वेशनचा हा एक सिद्धांत या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे, बरोबर आहे. मांडणी डेव्हलप करायची आहेत, कळत आहे का सर्वांना. म्हणजे तेवढं मोठं मांडल्यापेक्षा असं मांडा, ठीक आहेत ना. म्हणजे आहेत शेवटी तेच 9×5 = 45x + 9×10 = 90. इक्वेशन आहे ना ते प्रमाणात. 7×7
49x प्लस 10 70 काढू थोडं थेट डायरेक्टच, म्हणजे x इज इक्वल टू किती आलं 5. इथूनही तुम्हाला उत्तर समोर घेऊन जाता येईल. आता समजलं? प्रामाणिकपणे सांग, क्लिअर आहेत का? क्लिअर आहे? पहिला प्रश्न क्लिअर आहेत का? बोला. पहिला क्लिअर आहे सर्वांना? हे क्लिअर आहे 100%. म्हणजे आता इथंच थोडी चर्चा करू आपण, लक्ष द्या चांगलं, चर्चा करू आणि चर्चेतून पुढे जाऊ. सपोज या ठिकाणी सगळे इथंच घेऊ, ठीक आहेत ना, 10 उदाहरणं घेतल्यापेक्षा. त्यांना जर म्हटलं 5 वर्षा किंवा 5 वर्षापूर्वी क आणि ब यांच्या वयाचं गुणोत्तर 5 7 होतं आणि आज त्यांच्या वयाचं गुणोत्तर 3 4 होतं, तर फक्त 10च्या जागी 3 येईल, सॉरी 5 येईल, कारण 5 वर्षानंतरची ना आपण, हो किंवा नाहीत. हे 10 वर्ष दोन गुणोत्तरामधली गॅप होती म्हणून आपण तिथं 10 प्लस केले. जर त्यांना 5 वर्षापूर्वीचं आणि आजचं म्हटलं असतं तर आपण या ठिकाणी फक्त +5 केले असते, तरी उदाहरण असं सोडवलं असतं. हे कळत आहेत का? जर त्यांना म्हटलं असतं आज अ आणि ब यांच्या वयाचं गुणोत्तर 3 4 आहे आणि 5 वर्षानंतर एवढं होईल, तर आज त्यांचं वय 3x आणि 4x घेतलं असतं, +5 करून 7 9 मांडले असते. समजत आहे का रे? नियम समजले ना? प्रामाणिकपणे सांग, क्लिअर आहे का? क्लिअर आहेत का? लक्षात येईल सर्वांना? लक्षात येईल का रे? लक्षात येईल का? लक्षात येईल. एक अशी पद्धत, असा एक प्रश्न असतो. हे क्लिअर आहे सर्वांना? पहिला प्रश्न आपण या ठिकाणी शिकलो कुठला? कोणत्याही 2 काळापैकी एका काळामध्ये दोघांच्याही कुठल्याही 2 काळामध्ये दोन्ही व्यक्तींच्या वयांची निश्चित गुणोत्तर दिले असेल तर आधीच्या वयाला x लावून गुणोत्तराला पुढे त्याला कॅरी ऑन करायचं. क्लिअर आहे? म्हणजे सोपं जाईल असं नाही. दुसरं आहे आता, कुठल्याही 2 काळापैकी एका काळामध्ये एका व्यक्तीचं वय निश्चित दिलं असेल आणि दुसऱ्या एका काळामध्ये गुणोत्तर दिलं असेल, असा प्रकार बघू. ठीक आहेत ना? क्लिअर आहे सर्वांना? इथपर्यंत समजलं का? मागे काहीच गरज नाही, गुणोत्तर दिलंय ना. एकटा असेल तर घेशील, दोघं आहे नाही, मग त्याच्यासाठी एकासाठी x आणि y घेतला आणि दुसऱ्यासाठी काय घेशील mn. चुकेल ना ते? चुकेल ते. हां इक्वेशन कसं मांडशील? कसं होईल ते यार? बोलताना तरी ते येईल का? प्रमोट होईल ते काय? होत नाही ना. निश्चिंत डोक्यातून काढून टाका. ते असेल डोक्यात कुठंतरी, तुझ्या घरात तुझ्या मनात जागा केली असेल त्यांना काढून टाकते. कुठून वाचलं असेल, पाहिलं असेल, मागच नको लागू त्याच्या. पूर्ण डुबीत कारखाना आहे तो, होतच नाही तयार. लक्षात आलं का? या फॉर्मॅटमध्ये XY घ्यायची काहीच गरज नाही, घेऊही नका. चुकून रिक्स नाही घ्यायची. तुम्ही घेण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला हेच समजणार नाही कोणासोबत काय मांडू म्हणून. ठीक आहेत ना? त्याचं कारण देतो ना मी तुम्हाला, कारणासहित काही सांगणार नाहीत असं नाही, त्याचं कारण सांगतो. हे 2 गुणोत्तरे आहे. गुणोत्तराची व्याख्या काय? गुणोत्तराची व्याख्या काय? 2 सजातीय राशींची तुलनात्मक पट काढण्याचा संबंध. गुणोत्तर हे सजातीय राशी म्हणजे एकाच संख्येनं भागलं असतं म्हणून एकाच संख्येनं गुणल्या गेलं पाहिजे म्हणून x लावला जातो. समजलं ना? संकल्पना सोडून कुठंच जाता येत नाही. लक्षात आलं? क्लिअर आहे का? मी तेव्हाच सांगितलं होतं तुम्हाला. बघा 35 आणि 40, 10 चूक 40 आणि 5 7 35 होते काय? असं होते काय? एका समान संख्येनं आपण त्याला बघतो म्हणून त्या ठिकाणी x वापरला जातो. समजलं ना? हे क्लिअर आहे सर्वांना? पहिलं क्लिअर आहे सर्वांना इथपर्यंत? पहिलं क्लिअर आहे? आपण दुसरी पद्धत समजून घेऊ. दुसरा प्रकार हे एकदम सोपा आहे. ठीक आहे ना? अजून समजून सांगणार आहे मी. आता एका काळामध्ये एकाचं वय निश्चित दिलं असेल, दुसऱ्याचं दिलं नसेल, गुणोत्तर दिलं असेल, असं घेऊ. समजून घ्या. अ आणि ब चं 5 वर्षापूर्वीचं वय 25 वर्ष होतं आणि आज दोघांच्या वयाचं गुणोत्तर 3 4 आहे, असं उदाहरण घेऊ आपण. ठीक आहे? कळलं का? बघा कसं मांडतोय मग त्याला. फक्त लक्षात ठेवा, आकडे किती होतं 25 आणि इकडे 3 4. एक दुसरा प्रश्न प्रकार समजून सांगतो. बघा लक्ष द्या. टाईप दुसरा कसा पा, लक्ष द्या. इथून तयार होतो. 5 वर्षापूर्वी अचे वय 25 वर्ष होते, बरोबर आहे? आज अ व ब यांच्या वयाचे गुणोत्तर हे किती आहे? 3 4 आहे. तर त्यांची आजची वय काढा. हे काही विचारू शकते शेपूट. लक्षात आलं ना? हे काही लावू शकतो तो. लक्षात घ्या. बघा लक्ष द्या. मगाचं क्लिअर आहे? मगाचं क्लिअर आहे का? मगाचं क्लिअर आहे? हा दुसरा आपण याच्यावरच काम करणार आहोत. ठीक आहेत ना? इक्वेशन वगैरे नंतर उद्याला लेक्चर राहू. आता पहिले एवढंच शिकू. ठीक आहे ना? इथं काय लक्षात, माझी सूचना लक्षात घ्या. अशा प्रकारामध्ये
ज्या ठिकाणी एका काळातलं कोणाचं तरी वय निश्चित दिलं आहे निश्चित, आणि एका काळामध्ये दोघांचं गुणोत्तर दिलं आहे, अशा वेळेस गुणोत्तराला एक्स लावायचा नाही. तर ज्या काळामध्ये एखाद्या व्यक्तीचं वय निश्चित दिलं असेल, निश्चित आहे ना, ते 100% माहीत आहे ना, अशा वेळेस ज्याचं नाही माहीत त्याच्यासाठी 100% एक्स घ्यायचा. समजलं? म्हणजे कसं बघा, लक्ष द्या इकडे. तर काय 5 वर्षापूर्वी अचे वय बरोबर आहे 25. म्हणून समजा 5 वर्षापूर्वीचे बचे वय बरोबर एक्स. क्लिअर आहे? परंतु आज अ आणि ब यांच्या वयाचं गुणोत्तर किती आहे? गुणोत्तर कधीचा आहे? आजचा आहे, बरोबर आहे. परंतु आज त्यांच्या वयाची गुणोत्तरे किती आहे? 3:4. म्हणून त्यांची आजची वये अनुक्रमे 25 + 5 व x + 5. क्लिअर आहे? 5 पुढे आलं असेल ना, हो किंवा नाही? झालं ना. मग समानता संबंध कसा तयार होतो बघा. म्हणजे 25 + 5 म्हणजे याचं आज 30, याचा आहे x + 5, आणि आजच्या वयाचं गुणोत्तर आहे त्यांचं 3:4. त्यांचं आजच्या वयाचं गुणोत्तर हे आजच्या वयाशी प्रमाणात राहील. समजलं आता एक्स का घ्यायचा? तर क्लिअर आहेत का? समानता संबंध आहेत, लक्षात घ्या. 3x + 15 = 120. मला असं वाटतं याच्यात तर कोणाला अडचण नसायला पाहिजे. जर असेल तर आत्ताच बाहेर काढून देतो त्याला. हे क्लिअर आहे सगळ्यांना? एक्स बिग समजते ना? क्लिअर आहे? म्हणजे बाहेर याच्यासाठी काय रिव्हिजन करून ये बा आतमध्ये. मग 3x = पटकन 100 हो 105. 3x = 105 मायनस झाले. आणि x = किती? 35. किती आले? आता x = 35 हे कधीचं घेतलं होतं आपण बघा? होतं त्याचं 35 तेव्हाचं बचं, होतं की नाही? होतं ना, पूर्वी निघालं बरोबर. म्हणजे आपल्याला आता त्या दोघांचीही आजची वय घेता येईल ना. म्हणजे याचा अर्थ आजची वय बरोबर काय? तर आता बघा आजची वय काढायची तेव्हा त्याचं अचं किती होतं? 25. म्हणजे अ बरोबर आज किती? 30. आता ब बरोबर तेव्हा किती निघाला? 35. 35 + 5 बरोबर किती? 40. म्हणजे एकाचा आज 40 आणि दुसऱ्याचं. हे क्लिअर आहेत का? पहिले आज याच्यावरचं काम करा, एक एक निपटून तर घ्या पहिले. हे समजलं सर्वांना? आता याला शॉर्टकटमध्ये कसं मांडता येईल बघा. अ आणि ब घेतला, इथे सुद्धा तीच पद्धत. अ आणि ब. अचं वय तेव्हा किती दिलं होतं? 25. आणि बचं माहीत आहे का? एक्स. दोघांमध्ये +5 केले म्हणजे आजचं याचं येणार 30 आणि याचं येणार x + 5. आणि आज दोघांच्या वयाचं गुणोत्तर 3:4. समानता संबंध कळत आहे सर्वांना? याला सोडवा. 4 × 12 म्हणजे 3 × 3x + 5 × 15 = 120. परत 3x = 105 आणि x = किती? 35. याला असं पुन्हा या ठिकाणी सोडता येईल. प्रश्न समजले रे सर्वांना? इथपर्यंत वयवारीची आजची सिस्टम. फक्त 2च प्रश्न आपल्याला काउंटर करायचे आज. बाकी समीकरण आणि ऑप्शन बेस्ड क्वेश्चन हे उद्याच्या लेक्चरमध्ये बघूच. पहिले याच्यावर आपल्याला आज काम करायचं आहे. हे क्लिअर आहेत का? सर्वांना समजलं? परत एकदा रिपीट करतो बघा. गुणोत्तर आणि प्रमाणाच्या संदर्भात वयवारीचे प्रश्न विचारत असताना याच्यामध्ये पहिला प्रकार जो असतो त्यामध्ये 2 काळामधले 2 गुणोत्तर दिले असतात. तेव्हा जो काळ पूर्वी येतो त्याला एक्सचा वापर करून तुम्ही पुढे त्याला रेटू शकता. झालं. दुसरा प्रकार, कुठल्या तरी एका काळामध्ये एकाचं तरी वय दिलं असेल, अशा वेळेस अशा उदाहरणात त्याच काळात निश्चित दुसऱ्याच्या वयासाठी एक्स घ्यायचा, पुढे त्याला तुम्ही अशा पद्धतीने रेटायचं आहे. क्लिअर आहेत का? समजलं सर्वांना? क्लिअर आहे सर्वांना? चालेल. तर आपण आता थेरी लिहायला सुरुवात करू. ठीक आहे? चालेल.